आज आपण पाहणार आहोत सोप्या आणि साध्या पद्धतीने उपमा कसा बनवायचा. यासाठी आपण एक पॅन घेऊया, त्यात तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरीची फोडणी घालूया. मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये आपण एक चिरलेला कांदा घालूया. कांदा असा मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेऊ त्याला. उपमा म्हटलं की तुम्हाला कसली आठवण येते? उपमा म्हटलं की मला माझ्या शाळेची आठवण येते. तुम्हाला येते? तुमच्या शाळेत मिळत होता? कांदा असा लाल होईपर्यंत आपण त्याला परतवायचा. नंतर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊ. त्याला परतून झालं की आपण त्याच्यामध्ये मिरच्या ॲड करूया. मिरच्यासुद्धा आपण परतून घेऊयात. असं मिरच्या अशा क्रंची लागत पाहिजे. लारी 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 लारी. त्यानंतर आपण यामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे ॲड करूया. शेंगदाणे मी आधीच फ्राय करून ठेवले होते, कारण शेंगदाण्यांना असं क्रंचीवाला फिलिंग आलं पाहिजे. मस्त आपलं फ्राय करून झालेलं आहे. नंतर आपण यामध्ये रवा आधीच भाजलेला होता. टॅमॅटो परतून घेऊया. टमॅटो जास्त परतवायचे नाही, नाहीतर रव्याला असा उपम्याला रेडसर कलर येतो. भिजवलेली मूग डाळ ॲड करून घेऊया. मूग डाळ साधारण 10 मिनिटं मी भिजत ठेवलेली होती. मस्त परतून घेऊया. त्यामध्ये मीठ घालू. कोथिंबीर. भाजलेला रवा आपण ॲड करूया. तर भाजून घेऊया त्याला. मी रव्यासाठी लागणारं पाणी आधीच गरम करून ठेवलं होतं. आवश्यकतेनुसार आपण पाणी ॲड करूया. कोणाला जास्त पातळ आवडतो, कोणाला घट्ट असा आवडतो. जसा मला आवडतो मी त्या हिशोबाने बनवते. तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्कीच बनवू शकतात. एकदा नक्की करून पहा ही रेसिपी. लवकर होणारी आहे, बॅचलरसाठी बेस्ट आहे. आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.